एपीके फाईल्स हा प्रकार खूप गाजतो आहे. हां. अनोळखी नंबरला आपण रिस्पॉन्ड करायचं नाही. 10वी-12वी पास नापास पोरं. बरं. फसवायचे कोणाला? ग्रॅज्युएट, उच्च शिक्षित. अशा लोकांना. कुठे शॉपिंगला गेला तुम्ही, साधा एक शर्ट घेतला, तर तसा तुमचा फोन नंबर काय? काय गरजेचं आहे का बाबा? मी आहे ना, हो. मी पैसे देणार आहे, तुझी शर्ट घेणार. हं. माझा पण नंबर कशाला पाहिजे तुम्हाला? अनोळखी नंबर एंटरटेन करायचा नाही. सिग्नल आहे आणि दिसतात ना सिग्नलवर 135 सेकंद, 110 सेकंद बाकी. तुम्ही काय करता? पटकन खिशातनं फोन करता. अरे कोणी फोन केला का? हो. काय मेसेज? काय करायचं आहे हा उतावळेपणा? काय गरज आहे का त्याची? पैशासाठी माणूस स्वतःची तत्व बदलू शकतो किंवा विकू शकतो. हल्ली ना खरं काय आणि खोटं काय हा फरक लोकांना नाही म्हणलं तरी कळणं अवघड जे झालंय. आपल्या डोळ्यांना प्रत्यक्षपणे दिसतं आहे हं. तेच खरं आहे. हां. जे आपण स्क्रीनवरती पाहिलेलं आहे ते खरं असेलच असं नाही. बरं. किंबहुना ते खोटंच आहे. हं. साधं उदाहरण, प्रत्यक्षात माणूस असतो सावळा, पण त्याचा फोटो असतो गोरा पान. हं. फोटोत तुम्ही बघताय हं. मुलगी सुंदर आहे. ज्यावेळेला प्रत्यक्ष बघता हं. त्यावेळेला तुमचं काहीतरी मग भ्रमनिरास होतो तुमचा. हं. साधा फोटो तुम्हाला असं फसवू शकतो. मग इथं तर काय सगळे चतुर लोक समोर बसलेले आहेत बरोबर. आपल्या. फोनमध्ये बऱ्याच गोष्टी डाउनलोड केल्या जातात, ॲप्लिकेशन्स असतात वेगवेगळ्या सद्य प्रकारचे. परिस्थितीमध्ये एपीके फाईल्स हा प्रकार खूप गाजतो आहे. हां. त्या प्ले स्टोअरवरती पण उपलब्ध आहेत किंवा साधारण सध्या एपीके फाईल्स खूप आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी आल्या होत्या. आरटीओ चलान. लोक कुणीही आजकाल टू व्हीलर, फोर व्हीलर जे चालवतात, कुणी हे रहदारीचे नियम पाळत नाही. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. मग आणि पोलिस आत्ता जे आहे म्हणजे सगळ्याच महाराष्ट्र पोलिसाच्या ज्या प्रणाली आहेत त्यांचे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तुम्ही हेल्मेट परिधान केलेलं नाही, स्टॉप लाईनच्या पुढं आहात, तुम्ही लेन कट मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यामध्ये तर लेन हा प्रकारच नाहीये. त्यामुळे काय पण लेन कट केलेली आहे किंवा तुमच्या व्हेकल नंबरवरती पूर्वीचे इतके चलन्स पेंडिंग आहे. ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला तुमच्या कारण तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या बँकेशी जोडलेला आहे. तुमच्या आधारला लिंक आहे. तो तुमच्या हॉस्पिटलला लिंक आहे. बरोबर? तुमच्या मित्रमंडळींच्याकडे आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचा नंबर आहे. नेटवरती सर्वसाधारण माणसं दिवसभरात कमीत कमी म्हणतोय आम्ही 10 ते 12 तास नेटवरती उपलब्ध असतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एपीके फाईल जो प्रकार आहे हे तुम्हाला माहित आहे की आपण वाहतुकीचे नियम मोडले तर ती एक भीती असते की मग आरटीओचं आपल्याला चलन आलं आणि जनरली पोलीस तुम्हाला मेसेजिंग करतात, तुमचे नंबर असतात आणि त्यामुळं मग तुमच्या नंबरला मेसेज येतो आरटीओकडनं, पोलिसांच्याकडनं की आज तुम्ही असा ऑफेन्स केलेला आहे, त्याचे एवढे फाईन जे आहे तुम्हाला पडले, तुम्ही नजीकच्या पोलीस चौकीमध्ये ट्रॅफिकच्या जावा किंवा ऑनलाईन कुठं भरायचं तुम्हाला दिलेलं असं करा, हे करा. ह्या ट्रॅफिकच्या एपीके फाईलमध्ये हा OTP आणि हा प्रकार तुम्हाला जो सांगितला, तिथं तुम्ही फक्त क्लिक करून ती फाईल ओपन करायचा अवकाश आहे. दॅट्स ऑल. तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्ही ती फाईल जस्ट ओपन जरी केली आणि काहीही तुमची इन्फॉर्मेशन शेअर केली नाहीत, तरी सुद्धा तुमच्या मोबाईलचा डाटा त्यांच्याकडे रिकवर होऊन जातो. पूर्णपणे तुमचा डाटा तिकडे ट्रान्सफर होऊन जातो. तो कॉपी केला जातो आणि त्याची विल्हेवाट हा मोबाईल तुम्ही शटडाऊन करेपर्यंत पुढे केलेली असते कारण त्यांच्या पुढच्या टीम तयार असतात. हा आत्ताचा प्रकार आहे. इतकं तंत्रज्ञान लेटेस्ट झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेला सायबर आम्हालाच माहीत नव्हतं. पण जेव्हा त्याच्यात पाऊल ठेवलं, ते इन्व्हेस्टिगेशन करायला आम्ही सुरुवात केली 10 वर्षापूर्वी, 8-10 वर्षापूर्वी. त्यावेळेला हे प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे OTPचा जमाना सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेमध्ये आम्ही माहिती घ्यायचो आणि ह्या नंबरवरनं फोन आला का ओके ठीक आहे. त्या नंबरची माहिती कोणा मोबाईल कंपनीकडनं घ्या, हे करा, असं जा. मग ते आरोपी इथं आहे का तर त्याचं लोकेशन काय इथलं नाही. जनरली ते कुठं असायचं जामतारा.
किंवा दिल्ली, हम्म. 7 सिस्टर्स म्हणजे नागालँड, मणिपूर हो. त्या भागामध्ये हम्म. तिकडचं लोकेशन यायचं. आम्ही तिथपर्यंत जायचो. हम्म. काही इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आम्ही पूर्ण त्यांचे जे कॉल सेंटर्स आहेत हम्म. ते कॉल सेंटर्सपर्यंत धाडी मारल्यात आणि बरं. ते उद्ध्वस्त केले. कॉल सेंटरवर गेल्यानंतर असं निदर्शनाला यायचं, जो फोन नंबर आहे हम्म. तो फोन नंबर वापरणारा वेगळा हम्म. आणि ज्याच्या नावाचा आहे तो कधी सापडलाच नाही बरं. किंवा तो हा. मयत झालेला आहे किंवा तो नाहीच आहे, हम्म. अशा गोष्टी. म्हणजे हे लोक इतकं हम्म. मोबाईल कंपन्या पूर्वी असंच जस्ट तुम्ही काही द्या तुमचं, हम्म. नुसतं ड्रायव्हिंग लायसन्स दिलं तरी तुम्हाला प्रिपेड हो. कार्ड मिळत हो. होतं आणि त्या प्रिपेड कार्डाचा उपयोग याच्यासाठी केला जायचा. हम्म. या सगळ्या आता त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा हे समजायला लागले की नाही त्याच्यामध्ये आपल्याला इतकं काय काय कंपल्शन करून घेतलं पाहिजे, जेन्युइन पर्सनच आहे का आपण देतो तोच आहे का हम्म. आणि तोच वापरणार आहे का, हे आता कन्फर्म करायला लागल्यात बरोबर. कंपनी. कार्ड तुम्हाला तितकं आता हम्म. सोपं राहिलेलं नाही. पण त्यावेळेला आम्ही जायचो, मग तो मोबाईल वापरणारा माणूस आहे तो सोमाजी तिसरा असायचा. हम्म. तो बसलेला असायचा कॉल सेंटरमध्ये, असं ते जशी हा. स्टडी काय म्हणतात हो, तुम्ही हो. ते अभ्यासिका, हा. त्याच्यामध्ये कसं बसलेलं हम्म. तिथं त्याला पुढं त्याचं आजचं दिवसभराचं काय काम आहे, तू काय हम्म. बोलायचंय याचं स्क्रिप्ट पुढं चिटकवलेलं असायचं. हम्म. त्याने फक्त तेवढंच बोलायचं. ते झाल्यानंतर त्याच्या पुढची स्टेप आहे ती तयार असते माझी. दुसरा तो दुसरा फोनवरती तयार असतो. हम्म. तिथून आल्यानंतर तिसरे पैशासाठी जो बसलेला आहे तो ते तयार असायचा. बरं. विशेष असं की हे कॉल सेंटर मधली पोरं जी आहेत हम्म. 10वी-12वी पास नापास पोरं बरं. फसवायचे कुणाला? ग्रॅज्युएट, उच्च शिक्षित. अशा लोकांना. याला विचार तू कसा काय फोन केला? मी साहेब एवढंच वाचलेलं समोर लिहिलं ना तेवढंच बोललो. हम्म. बरं, त्याला काय बंधन नाहीये. कुठलाही रॅन्डम तुम्ही फोन लावा लागतो. हम्म. 10 आकडे तुम्ही लावा. हो. सगळ्यांना माहिती आहे 98-22 सुरू होणारी सिरीज कोणाची होती? आयडियाची होती. बरोबर. 98-23 कोणाची हम्म. सिरीज होती? बीपीएलची. हा पहिल्यांदा ते होता ना माइंडसेट बरोबर तसा आहे. माणसांचा. त्यामुळे ते पुढे रॅन्डमली कुठले दाबला तरी तो कोणाला तरी लागतोच आहे फोन, हम्म. कोणीतरी उचलतोच आहे. किंवा फोनची डिरेक्टरी असायची हम्म. पूर्वी, लँडलाईनची कधी हो. बघितली आहे का? हो हो, पिवळ्या पानांची. तर सगळ्या पुण्यातल्या लोकांची हम्म. त्याच्यामध्ये स्टोअर असेल, त्यातून तुम्हाला नंबर मिळायचा. हम्म. तसं आता तुम्ही कित्येक ठिकाणी तुमचा नंबर दिलेला आहे जो आठवतही हो. नसेल तुम्हाला. बरोबर. 50 ठिकाणी तुम्ही कुठेही शॉपिंगला गेला तुम्ही, हम्म. साधा एक शर्ट घेतला तर साहेब तुमचा फोन नंबर काय काय गरजेचं आहे का बाबा? मी आहे ना, हो. मी पैसे देणार आहे, तुझी शर्ट घेणार आहे. हम्म. माझा पण नंबर कशाला पाहिजे तुम्हाला? नाही आपण त्याला क्रॉस करत. हम्म. त्याने मागितलं की आपण झटक्यात दुसरा पण नंबर घेऊ. हम्म. म्हणजे आपणच किती उतावीळ असतो आपल्या विषयाची माहिती द्यायला. बरोबर. हा सगळा डाटा जो आहे तुमचा हम्म. त्यांच्याकडे असतो, प्लस टेलिफोन खात्याकडे सुद्धा आहे, हम्म. इन्शुरन्स कंपनीकडे सुद्धा आहे, हम्म. आरटीओ कडे कारण आधारलाच तुमचा नंबर लिंक हो. आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये हम्म. तितकाच इमानदार हम्म. व्यक्ती असेलच याची खात्री नाहीये. नाही. पैशासाठी हम्म. माणूस स्वतःची तत्व हम्म. बदलू शकतो किंवा विकू शकतो. बरोबर. आणि या गोष्टी तशा सोप्या राहिलेल्या आहेत. हम्म. माहितीच जर मिळवायची आहे ना, माणूस कुठूनही मिळवू शकतो बरोबर. आणि मिळते आपली माहिती. हम्म. ते ऑनलाईन आहे, आपणच सध्या व्हर्च्युअल आहोत, त्यामुळं हो. ती मिळते बरोबर. आणि तुम्हाला त्या गोष्टी येतात. बरोबर. तर पब्लिक वायफाय जे असतात, ओपन वायफाय असतात. सगळ्यात घातक हम्म. ओपन वायफाय, स्पेशली लोकनेते नावाचे प्रकार जे आहेत हा. ते सगळ्या गोष्टी त्यांचा हेतू शुद्ध असतो हम्म. की लोकांना वायफाय मनोरंजनासाठीच नाही पण हम्म. तुमच्या दैनंदिन कामासाठी सुद्धा हो. त्याची गरज भासते तुम्हाला. त्यांचा हेतू जरी शुद्ध असेल तरी त्याचा वापर करणारा शुद्ध आहे का नाही, हम्म. तो तेवढा बरोबर. जेन्युइन आहे का नाही, हम्म. हे कुणीच त्याच्यावरती मॉनिटर करत नाही. ती पब्लिक फॅसिलिटी आहे. हम्म. आणि त्याचा वापर मी माझ्या चांगल्या कामासाठी करेल, तद्वत वाईट कामासाठी सुद्धा करू शकतो. हम्म. तर तिथला कसं आहे की मी फिरस्त आहे हम्म. आणि मला तुम्हाला व्हॉट्सॲप कॉल करायचा आहे. हम्म. रेग्युलर कॉल जनरली नाही हो. होत आजकाल, मग त्यासाठी इंटरनेटची गरज असते. हम्म. मग त्या वायफायचा ॲक्सेस तर ओपन आहे सगळं. हम्म. आता त्या वायफायचा ॲक्सेस मी घेतला आणि त्याच्यावरनं तुम्हाला कॉल केला,
ज्या वेळेला मी काहीतरी गैरवर्तणूक करेल किंवा गुन्हा करेल, त्याची पोलीस जेव्हा माहिती काढतात तेव्हा मी हा वायफाय आणि माझं लोकेशन तिथलं ट्रेस झालेलं आहे, माझा IP ॲड्रेस जो आहे तो येतो ना. तिथे गेल्यानंतर समजतं की बाबा IP ॲड्रेस कुठला येतो, ते मोबाईल प्रोव्हायडरचा, म्हणजे वायफाय यंत्रणा जी आहे, इंटरनेट प्रोव्हायडर कोण आहे, तर त्याची माहिती मिळते. त्याला विचारलं होतं, तो पब्लिक आहे, मी आता कसं सांगणार मला. जेव्हा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचा असेल तर मला माहिती आहे मी ॲक्सेस कोणाकोणाला दिलेला. पब्लिक असेल तर तो कोणी सांगू शकत नाही ना. त्यामुळे तो एक आहे. बरं, आता हे सायबरविषयी ठीक, पब्लिक वायफाय म्हणतात. सायबर गुन्हेगारीसाठी त्याचा वापर होतो हा फार कमी असेल. पण समजा एखादी देशविघातक शक्ती त्या ठिकाणी आली आणि पब्लिक वायफायचा वापर करून त्यांनी बॉम्बस्फोटासारखे किंवा आणखीन इतर असे काही गुन्हे केले, किती महागात पडेल आपल्याला. त्यामुळं पण ती काळाची गरज पडेल. म्हणजे तुम्ही आजकाल ट्रेनमध्ये जाता, तुम्ही वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये तुम्हाला ती फॅसिलिटी लागतेच, मुव्हिंग फॅसिलिटी. फक्त वापर करताना शक्यतोवर आपण करायचा नाही, आणि केलाच तर लगेच आपण तिथून त्याचा ॲक्सेस जो आहे तो बंद करायचा. आपलं काम झालं की एवढं जरी ठेवलं पाहिजे. आणि प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांनी सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहे, पण ते कोणाला करतो आहे, त्याचा कोणी गैरवापर करतोय का नाही करत, याच्यावरही त्यांनी काहीतरी मॉनिटरिंग सिस्टम ठेवली पाहिजे. सायबर गुन्ह्यापासून आपण कसं स्वतःला प्रोटेक्ट करायचं, याच्यासाठी एकतर स्वतः अवेअर असणं गरजेचं आहे. पण अत्यंत साधा, जो मी म्हटलो मगाशी, की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडणारे लोक हे मुख्यतः शिक्षित, उच्च शिक्षित आहेत, पण अडाणी लोक फार कमी आहेत. तर अडाणी लोक का कमी आहेत, तरी एकतर ते सगळेच अडाणी, म्हणजे अडाणी कदाचित ते साक्षर नसतील, पण त्यांच्याकडं व्यवहार चातुर्य, व्यावहारिक ज्ञान प्रचंड असतं. आणि शिकलेल्या माणसाकडे ते असेलच असंही नाही, व्यवहार ज्ञान म्हणतो. कारण त्यांना असतो, लोकांना स्वतःच्या शिक्षणाचा, चांगलंच आहे, उच्च शिक्षित असणं केव्हाही चांगलं, पण काहींना त्याचा गर्व असतो. तुम्ही एखाद्या अडाणी माणसाला त्याचं नाव, गाव, पत्ता विचारा बरं. जनरल कुठेही जा तुम्ही, गावासारख्या ठिकाणी किंवा बाहेर झोपडपट्टीच्या ठिकाणी, तो चटकन सांगत नाही आपल्याला. त्याच्या मला शंका येते पहिली, हा कोणी विचारणार मला, बरोबर, तू कोण मला म्हणणार. युनिफॉर्म मध्ये जरी मी गेलो तरी सुद्धा मला ते माहिती देत नसायचे. तुम्ही काय कशाला आले आमच्याकडे, तुम्ही आम्हालाच काय विचारता. मग काय झालं, असं करत करत ते केव्हा आमच्या नकळत आमची माहिती काढून घेतात हे समजत नसतं आपल्याला. अडाणी माणूस एवढा हुशार असतो. पण याच्यासाठी वाचण्यासाठी साधं उदाहरण आहे की तुमचा हा जो हँडसेट आहे, ह्या हँडसेटमध्ये जनरली तुम्ही 90% फोन नंबर जे आहेत ते नावाने सेव्ह केलेले असतात, किंवा जी काही तुमचा सिम्बॉल असेल, तुमचं नॉलेज असेल, त्याप्रमाणे तुम्ही ते सेव्ड असतात तुमच्याकडे. क्वचित प्रसंगी जेव्हा बाहेरून तुम्हाला फोन येतो, तो नंबर तुमच्यासाठी अनोळखी असं आपण म्हणूया, बरोबर ना. आता काल परवापर्यंत तुमची माझी ओळख नव्हती, तुमचा फोन माझ्यासाठी नवीन अनोळखी होता. आता तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचंच होतं. जर मी फोन घेतला नसता, तुम्ही काय केलं असतं, मेसेज टाकून ठेवला असता व्हॉट्सअपवर, तोही मी टाळला असता, पुन्हा एकदा फोन प्रयत्न केला असता, तरी मी उचलला नसता. मग मी प्रत्यक्षच तुमच्याशी कसं भेटता येईल ह्याचा विचार केला असता. बरोबर बरोबर नाही, तर माझा नंबर कुठून मिळालाय, निखिलकडनं. निखिलला सांगितलं असतं, तू सांग की बाबा, ते फोनच उचलत नाहीत माझा. बरोबर, साधं सगळ्यात सोपं काम आहे. अनोळखी नंबर एंटरटेन करायचा नाही, विषयच संपून जातो. बरोबर, साधा रेग्युलर कॉल असू दे किंवा व्हॉट्सअप कॉल असू दे, करेक्ट, अनोळखी नंबरला आपण रिस्पॉन्ड करायचं नाही. रिस्पॉन्ड केलंच तर त्याला आपली माहिती द्यायची नाही. बरोबर, आपल्याविषयी, आपल्या बँकेची माहिती द्यायची नाही. आणि जर ती माहिती दिलीच, समजा
तर मग स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा नाही, हम्म. पटकन पोलिसांच्याकडे जायचं. हम्म. बरोबर. सर्वोत्तम उपाय हम्म. सायबर गुन्ह्यापासून वाचण्याचा हा आहे. कोणताही अनोळखी नंबर, हम्म. कोणतीही अनवॉन्टेड लिंक. हम्म. कारण काय आहे, मी आता पाहतो मोटरसायकलवरून चाललेला असता तुम्ही, हम्म. घाई असते तुम्हाला, तुमच्या कामावरती निघालेला आहे, तुम्ही तुमच्या स्पेसिफिक काही सगळ्या टार्गेटसाठी निघाला, हम्म. सिग्नल पडतो हो. मोटरसायकलवरती, हेल्मेट घातलेलं आहे तुम्ही, हम्म. गॉगल घातलेला आहे, ते कानामध्ये काय तुमचं असतं ते सगळं घातलेलं आहे, सिग्नल आहे आणि दिसतात ना सिग्नलवरती 135 सेकंद 110 सेकंद बाकी. तुम्ही काय करता? फोन काढतो, पटकन खिशातनं फोन काढ, आहे कोणी फोन केला का? हो. काय मेसेज? काय करायचं हा उतावळेपणा? काय गरज आहे का त्याची? बरोबर, काहीच गरज नाही. म्हणजे किती आपण त्याच्यावरती विसंबून आहे, किती एडिक्ट झालेलो आहे. ते जर नसेल, नाही बघितलं तर काय बिघडणार आहे का? उलट याच्यात तुम्ही जर गुंतून पडला तर आजूला बाजूला काय चाललेलं आहे, माझ्या शेजारी कोण आहे, माझ्या मागे कोण आहे, माझ्या पुढे कोणती गाडी आहे, जर बरोबर ना, तर आपली विचारचक्र चालू राहतं. ते 2 मिनिटात आपण त्या एक 30-35 सेकंदासाठी सुद्धा आपण विचारचक्र थांबवतो आणि याच्यामध्ये डोकं खूप सुंदर. किती आपण त्याचा वापर करायचा याची मर्यादा ठरवली पाहिजे. हे जर तुम्ही स्वतःशी ठरवलं, याचा कामापुरता वापर, शिक्षणापुरता वापर, नॉलेज घेण्यापुरता वापर, इट्स ओके. पण याच्यात अनवॉन्टेड उत्सुकता म्हणून, थोडासा चेंज म्हणून हे सगळंच दिलंय याच्यात तुम्हाला. तुम्ही तिकडं जर गेला, या सगळ्या फ्रॉडमध्ये एक प्रकार सांगायचा राहिला, 80 वर्षाचे सद्ग्रस्त, त्यांचा मला फोन आला, पायगुडे साहेब, मी अमुक अमुक असा माणूस बोलतो आहे. म्हटलं ठीक आहे, बोला काका, काय काय म्हणते? मला तुमचा नंबर जो आहे तो तुमच्याच परिचितांपैकी XYZ ने दिलेला आहे, पण प्लीज हे तुम्ही कुठं बोलू नका. ठीक, ओके, नाही बोलत म्हटलं. ज्यांचं नाव घेतलं ते कोणी माझे असू शकतात ना, त्यांचे रेफरन्ससाठी. म्हटलं अहो काय झालं, मी सध्या एकटाच असतो, 80 वय आहे माझं, पण शेवटी माणूस आहे म्हणून भावना आहेत. मग मी गेलो होता XXX साईटवरती, सवय आहे मला, आणि बघतो अधूनमधून मी त्या साईट्स, व्हिजिट करतो त्याला. असा काय मी एडिक्ट वगैरे नाही, पण काल अचानकच मला पोलिसांचा फोन आला रात्री, आणि त्यांनी सांगितलं की तुमचं हे सगळं जे आहे ते ट्रॅक रेकॉर्ड आम्ही तयार केलेलं आहे, आणि ही तुमची माहिती जी आहे आम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांच्या मध्ये पसरवणार आहोत, आणि तुम्हाला जर ते तसं नको असेल तर हे अकाउंट आहे, या अकाउंटला पैसे पाठवा. म्हटलं काका, आता मला आता खरं सांगा की खरंच किती पैसे पाठवलेत तुम्ही? 55,000 रुपये पाठवलेत, पण ते अजून मागताय तो. मी त्यांना सांगितलं की आता जर त्यांचा फोन आला तर त्याला सांगा, माझे हाय नाही ते सगळे फोटो, माझे हाय नाहीत ते सगळे मी केलेल्या व्हिजिट्स ज्या आहेत ना, बिनधास्त गावभर करून टाक, मला त्याने काही फरक पडत नाही असं सांगा. तर तो फोन तुम्हाला येणं बंद होईल. नाही तर जिथून पैसे मिळत आहेत तिथं तुम्हाला रेग्युलर फोन येत राहतात. काही कारण सांगितलं जातं, काही तुम्हाला भीती दाखवली जाते, काही थ्रेट केलं जातं. पण जेव्हा समोरचा माणूस आता त्याला समजलेलं आहे आणि आता ते सोडून आपल्याला दुसरं टार्गेट बघितलं पाहिजे, याची जाणीव त्या फ्रॉडस्टरला होते, सायबर गुन्हेगाराला, तेव्हा तो त्याचा नाद सोडतो आणि दुसरं गिराईक बघायला सुरू करतो. पण त्याच्यासाठी दुसरं एकच गिराईक नसतं, हजारो गिराईक असतं. बरोबर, त्याचे टार्गेट खूप असतात. टार्गेट होणं न होणं आपल्यावरती. हे आपण आपल्या वर्तणुकीतून नाहीच माहिती द्यायची मला. जसं तुम्ही म्हटलात की मी काही करून प्रत्यक्ष येऊनच भेटले असं, मला अगदी काय इमर्जन्सी असते अशी, बरोबर आहे, उगाच कोणाचा फोन नाही आला म्हणून बघायचं काय.
ज्याला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तो येन केन प्रकारे तुमच्यापर्यंत येणारच आहे. करेक्ट. बाकीचे जे आहेत ते सगळे असेच आहेत अनवॉन्टेड, कशाला त्यांना एंटरटेन बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शेवटी आपल्यालाच अवेअर राहायची गरज आहे. खूप. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि थँक्यू. छान माहिती दिलीत. त्यामुळे इथेच थांबूया आपण या भागामध्ये. काही प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंट करून विचारा. तुमचे काही अनुभव असतील, ते तुम्हाला सांगावेसे वाटत असतील, तेही आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याची उत्तरं घेऊन पुन्हा नवीन एपिसोडसह तुमच्या भेटीला येऊ. इथेच थांबूया. पाहत रहा ऑडिबल. धन्यवाद.